मोठा प्रश्नचिन्ह सर्वसामान्य माणसासमोर निर्माण झालं आणि आरोपी कसा काय सीबीआयच्या सीआयडीच्या ऑफिसला जातो, त्यानंतर 20-25 दिवसांनी दुसरे आरोपी कसे सापडतात म्हणून एक शंकेचा पाल सगळ्याच्या मनामध्ये चुकचुकती आहे. खऱ्या अर्थानं प्रशासन न्याय झाले का? खऱ्या अर्थानं आमच्या माणसाला न्याय मिळणार आहे का? म्हणून शासनाला झुकावं लागेल. सर्वसामान्य माणूस आज जनता संपूर्ण रस्त्यावर उतरलेली आहे. सर्व जाती धर्माचे लोक आज संपूर्ण महाराष्ट्राच्या हाडाळ व्यक्त करत आहेत. आमची मागणी एवढीच आहे शासनाला की शासनाने आता तरी जागं व्हावं आणि तशा प्रकारची क्रूर हत्या या निमित्तानं अण्णाची झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशा घटना घडत आहेत. याला रोखण्यासाठी कुठेतरी प्रशासन फेल झाले हे मात्र निश्चित आज आपण सगळ्याला माहीत झालेलं आहे. म्हणून परत एकदा शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर आलेलो आहे. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे आणि सीमित वेळेवर टाइम बॉन्डमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे काय आरोपी असतील त्यांना 100% फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अशा प्रकारची मागणी आज आम्ही इथं घेऊन एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून जनता आज इथं आलेली आहे. माझी फक्त शासनाला एवढी विनंती आहे की शासनानं आता तर जागे नाही झालं तर निश्चित आम्हाला सुद्धा शस्त्र हातात घ्यावं लागतील हे सुद्धा विसरता कामा नये. आमच्या संयमाची परीक्षा कोणी घेऊ नये एवढ्याच निमित्तानं सांगतो. परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की निश्चितच ही लढाई अशीच चालू राहील जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही. मग ते कोण मंत्री असतील, कोण राजकीय नेते असतील, कोण पुढारी असतील, यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत ते आंदोलन अशाच प्रकारचं चालू राहील. एवढंच बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. यानंतर बापरी मतदारसंघाचे आमदार माननीय राजेशदादा उटेकर यांना विनंती करतो की थोडक्यामध्ये आपला विरोध व्यक्त करावा. स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने आज होत असलेल्या सर्व धर्मीय सर्व पक्षीय मूक मोर्चासाठी उपस्थित या महाराष्ट्रातून आलेले आमचे सर्व सन्माननीय मान्यवर स्वर्गीय संतोष अण्णा यांचे सर्व कुटुंबीय आणि सर्व जाती धर्मातील सर्व माझे पक्षातील माझे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, सर्वप्रथम या ठिकाणी संतोष अण्णा यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. निश्चितच आपण सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे ते विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व विधानसभेच्या सदस्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांनी त्या ठिकाणी एक मुख्य मागणी घातलेली. आदरणीय सुरेश अण्णांनी त्या ठिकाणी जे काही इतिवृत्त आपल्या सर्वांच्या समोर मांडलं, सभागृहातल्या मुख्यमंत्र्यांपासून ते सर्व आमदार जे काही उपस्थित जवळपास 90% विधानसभेचे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते. अत्यंत वेदनादायी मनोगत अण्णांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि जवळपास सर्वांच्या डोळ्यातून अश्रू येतील अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना पाहायला मिळाली. सर्वांनी जाहीर पाठिंबा दिला आणि जे कोणी हे मारेकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे असं सर्व एकमुखी ठराव आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये घेतलेला. आज अनंत मुखमोर्चे या ठिकाणी निघत आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांची जनभावना ती तुमची जनभावना आहे, जी तुमची भावना आहे जेवढी तीव्र आहे त्यापेक्षा माझी या ठिकाणी तीव्र आहे, ती मी सभागृहात त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. म्हणून मी तुमच्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने राज्य सरकार, मुख्यमंत्री आहेत, आदरणीय दादा आहेत, सर्वांना नम्र विनंती करतो की या प्रकरणामध्ये जे कोणी असतील पकडलेले आरोपी आणि राहिलेले आरोपी हे सर्व मॅटर या ठिकाणी फास्ट ट्रॅकवर चालवावं आणि या सर्व आरोपींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने मागणी करतो. आणि या प्रकरणाच्या मागे जे कोणी असेल, कोणीही माहिती लाल असेल त्याची गय केली जाणार नाही अशा पद्धतीची मागणी
सरकारकडे करतो आणि निश्चितच स्वर्गीय संतोष अण्णा यांना या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे. जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ही आपली सर्व लढाई त्या ठिकाणी चालू राहील अशा पद्धतीची तुमच्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर ज्योतिताई मेटे यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिट या मोर्चाला मार्गदर्शन करावं. शिवसंग्राम संघटना बीड. आजच्या या मोर्चास उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी यांनी बंधू, सर्वप्रथम मी संतोष अण्णा देशमुख यांना विनम्र अभिवादन करते. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये संतोष अण्णा देशमुख यांच्या क्रूर आणि अमानवी हत्येचा विषय गाजतो आहे. खरं तर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, महाराष्ट्र पोलिसांची तुलना एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी व्हायची. मग सुरुवातीच्या काळामध्ये बीडच्या पोलीस प्रशासनाने हा लौकिक पुसून टाकण्याचं काम केलंय की काय असं वाटण्यासाठीच परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यानच्या काळात चालू असणाऱ्या विधानमंडळामध्ये अधिवेशनात अनेकांनी हा प्रश्न लावून धरला. ही लढाई एकाच वेळी विधिमंडळात आणि रस्त्यावर लढली जात आहे. यामध्ये आरोपी आणि संशयित जे कोणी आहेत त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याचा सुतोवाच विधिमंडळातील चर्चेदरम्यान राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मग माझा एकच प्रश्न आहे, असं असतानाही आरोपींना पकडण्यासाठी एवढा विलंब का झाला आणि होतो आहे? यामध्ये एक लक्षात घेण्याजोगी बाब आहे की संशयित गुन्ह्यांमधूनच जेरबंद केले जात आहेत. आज व्यासपीठावर मान्य आमदार सुरेश अण्णा धस आहेत. अण्णा आम्ही आपल्याकडे कुटुंब प्रमुख मानून पाहतोय. यामध्ये एक अदृश्य कडी ही जोडली गेलीच पाहिजे की सगळे आरोपी गुन्ह्यामधनं कसे जेरबंद होत आहेत. आणि आमचं शासन आणि प्रशासनाला या प्रसंगी एकच विचारणं आहे की या सगळ्या आरोपींना जेरबंद करून लवकरात लवकर, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की कायद्याने दिलेली मर्यादा त्यापर्यंत न थांबता लवकरात लवकर अतिशय अचूक आणि बारकाईने तपास करून आरोपपत्र दाखल झालं पाहिजे आणि या सर्व आरोपींना कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. असं झालं तर आणि तरच या संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. या कुटुंबियांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला पराकोटीची संवेदनशीलता दाखवण्याची आज वेळ आलेली आहे. एका माऊलीनं आज आपलं कुंकू गमावलंय. या आजाद लेकरांनी त्यांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र गमावलंय. असं असताना या सुजाण सुसंस्कृत कायद्याचं राज्य आहे असं म्हणणाऱ्या महाराष्ट्रामधून आपल्याला त्यांना न्याय द्यावाच लागेल. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर मी संदीप भैया क्षीरसागर आमदार यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचा वाघ आदरणीय मनोज दादा जनांगे पाटील, प्रमुख, सर्वप्रथम मी परभणीकरांचे आभार मानतो की आमच्या जिल्ह्यातला जो आमचा माणूस गेलाय तिला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वजण
या उन्हातान्हात आमच्या जिल्ह्यातलं जे आमचं जवळचं पोरगं गेले त्याला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वजण उन्हात उतरले, त्याबद्दल मी बीड वासियांच्या तर्फे सर्वांचे आपले आभार मानतो. मी जास्त काही बोलणार नाही. दसांना सविस्तरपणे अधिवेशनात आणि वारंवार सगळ्या भाषणात त्यांच्या पद्धतीने मांडतात. ही काही माझ्या मतदारसंघातली घटना नाही, पण ज्यावेळेस मी ही घटना बघण्यासाठी त्यांच्या कुटुंबियाकडे गेलो, त्यांच्या सर्व सदस्यांशी बोललो, त्यांच्या गावकऱ्यांशी बोललो, परिसरातली बोललो, घटनाक्रम सगळी समजून घेतल्यानंतर एवढं लक्षात आलं, हे फोटो नंतर व्हायरल झाले. पहिल्यांदा जेव्हा गावकऱ्यांनी मला दाखवलं तेव्हा माझं टाळ घसरलं. अशा प्रकारची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रात ठिकाणी झाली नसेल. आणि हा एका जातीचा विषय नाही मित्रांनो. तुम्ही बारकाईने जर बघितलं तर ते गावातला एक बौद्ध समाजाचा माणूस, त्याच्यासोबत त्या विंडमिलच्या प्रकारावरून हे सगळं कांड जे घडलेलं आहे, तो त्या बौद्ध समाजाच्या माणसाला दादागिरी करायला काही लोक तिथे आले होते. आणि ती दादागिरी रोखण्यासाठी तो बौद्ध समाजाच्या लोकांचं तिथं त्या दोघांमध्ये वाद चालू झाला. आणि वाद चालू झाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मराठा समाजाचा संतोष अण्णा देशमुख हे त्याला वाचवायसाठी गेले. मी मुद्दाम ही गोष्ट काय सांगतो, ह्याच्यामध्ये जातीचे समीकरण कसे बघा. आणि पहिल्यांदा नाव अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा. विटेकर साहेब तुम्ही वर्कर आहे का? तुम्ही सभागृहामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली की एका विषयामध्ये सर्व सत्तेच्या लोकांनी तिथं बोलले. आमच्या दसांनातून 5 मिनिटं जर तिथं बोलले असते तर सभागृह रडलं असतं. पण ह्या सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय उठवण्यासाठी मागतात. विटेकर साहेब, जो कोणी आहे तो नाही, ते वाल्मिक करायला मी आधीपासून ही मागणी करतोय की 6, 9 आणि 11 हे 3 दिवस, 2 मिनिटं बोलून द्या मला. 6, 9 आणि 11 या 3 दिवसाचं जर रेकॉर्ड काढलं, मला चांगलं माहिती धसांनाला मी रोज बोलतो, अण्णा हो अण्णा, तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही ह्यांचे सीडीआर पासून मी काय म्हणतो, फक्त हे वाल्मिक अण्णाच नाही, लय जण येणार ते सीडीआर वरती तुम्हाला सांगतो. आणि सीडीआर वर आल्यानंतर अण्णा पण मला एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला आधी सांगायची, मी भाषण जास्त करणार नाही. मला जेवढं माझ्या काही कानावरती आले, हे ज्या पद्धतीने हे अटक झाले, हे फिल्मी स्टाईलने अटक झाले. हे परळी कायद्याने दिसतंय का? हे परळी कायद्याने आपल्याला बंद करायचं तुम्हाला सांगतो मी. म्हणजे जेव्हा सभागृहामध्ये हा मुद्दा आला, सर्व पक्षाचे आमदार तळमळीने बोलत होते. सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली. तरी सुद्धा मी हा पहिला गुन्हा बघतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सगळ्यात गुन्हेगार हा मास्टर माइंड वाल्मिक कराडे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते, हे पुण्यात होते. हे पुण्यात होते. अण्णा 28 तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज करत होते. त्या बेडवरती बसून टीव्हीवरती सगळा तमाशा हे बघत होती. आणि ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये आपल्यासारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले, त्या दिवशीपासून हे फरार झाले. माझी अजून एक मागणी आता तुम्ही बंद तुम्ही सरकारमध्ये की 28 तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव मी तुम्हाला सांगतो, पत्र मी देतो. त्या 8 दिवसामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कोण ह्यांना भेटायला आले ते सीसीटीव्ही फुटेज मधून काढा. आणि त्या जो हा प्रकार संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झालाय, त्या 8 दिवसात प्रामुख्याने 6, 9 आणि 11 ह्यामध्ये मला एक प्रामुख्याने इथं बोलायचं मी म्हणेल आपल्याला, आणि मला संपवतो मी की सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदलले.
काही काही गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला. उगा विरोधी बाकावरती म्हणून मी बोलून जायचं. पण काही ऍक्शन घेतले आमच्या जिल्ह्यात 2 नंबरचे धंदे बंद झाले. पण तपास जेव्हा वाल्मिक करारावरती येतो तेव्हा तुम्ही कुठतरी थांबतो आणणार. मी सांगणार तुम्हाला ओरडले तरी चालणार. इथं वाल्मिक कराराचे म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये थांबतो, जमा होतो. याला फक्त ना फक्त कारणीभूत प्रामुख्याने मी गोष्टी सांगतो. मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मंत्री होते ते पालकमंत्री होते. मी तपासात जिथं अडचणी तिथं सांगतो की जिथं अडचण येते त्यांच्या काळात काही अधिकारी त्यांनी जवळचे हे वाल्मिकरांनी आणि ह्यांनी बसवले होते. त्यांच्याकडूनच फक्त मागपुढ होते. साहेब पाटील साहेब हे प्रामुख्याने सांगतो मी तुम्हाला, त्यांच्याकडूनच हे कुठंतरी मागपुढ होते. तर आमच्या 3च मागण्या आहेत आता. म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा, अंडर ट्रायल चालवा आणि ह्या पूर्ण प्रकरण चलूच तर धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्याला डायरेक्ट फासावरती चढवा. एवढंच धन्यवाद दादा. यानंतर मी माननीय मराठा कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील जे खास मुंबईहून आले त्यांना विनंती करतो की त्यांनी या मोर्चाला संबोधित करावं. अमर है, अमर है, अमर है, अमर है. स्वर्गीय संतोषजी देशमुख यांना प्रणाम आणि वंदन करून आज बीड नंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील असणाऱ्या प्रत्येक 12 बलुतेदार 18 पगड जात्यातल्या असणाऱ्या लोकांचं नेतृत्व करणारा आमचा मराठा समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि रस्त्यावरती उतरल्यानंतर एकच मागणी आहे, आकाला उठला. आणि आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका. कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे. आमची काही सोयरी नाही त्यांच्या बरोबर, त्यांच्या पक्षाबरोबर का सरकार बरोबर. आमचा खरा माणूस, आमचा जीवाभावाचा माणूस, आमच्या जातीचा माणूस, 12 बलुतेदारांचं संरक्षण करणारा माणूस, त्याचा प्राण गेलेला आहे. आम्ही कदापि विसरणार नाही. राजकारणामध्ये अरे फडणवीस साहेबांचा तिथे मुलगा असलाय आणि काय दरवेळेला लोक आमच्या कामाबद्दल संशय व्यक्त करतात. परवा बीडमध्ये माझी भूमिका व्यक्त केल्यानंतर लोकांची भूमिका आली, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात, अभिनंदन. अरे जातीवंत मराठा आहे. एखादा चाकू काढून जर रक्त काढलं तर अण्णासाहेब पाटील आणि 96 कोणी मराठ्याचं रक्त दिसणार आहे. नेता कोणी असला आणि नेता उद्या जर आमच्या समाजाला वाचवू शकत असेल तर नेत्यापेक्षा समाज मोठा आहे हे जाहीरपणे आम्ही तुम्हाला सांगतो. परवाचं आमचं भाष्य झालं, थोडक्यात बोलून गेल्यानंतर काही सूचना आल्या. आज व्यासपीठावरती बोलणारी मंडळी सगळ्यात जास्तपणे बीडचे आमदार बोलते, कारण बीडमध्ये काय परिस्थिती आहे हे परभणीकरांना माहित नसेल. पण बीडची जी कांकड आहे, हा जो गुंडाराज आहे, हा एका विशिष्ट असणाऱ्या नेत्यांचा जी दादागिरी आहे
त्याला आम्हाला घरी पोहोचवल्याशिवाय राहायचं थांबत बसायचं नाही, ही महत्वाची भूमिका आहे. आज माझी सर्व महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, सगळ्या 12 बलुतेदारांना एकच विनंती आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा बाल्य निर्माण झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हा न पाहता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी अशा प्रत्येक जिल्ह्याच्या वाल्याला त्या ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. एक मराठा म्हणून माझी जबाबदारी आहे, एक महामंडळाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे की भविष्यामध्ये याच मराठवाड्यामध्ये, खास करून बीडमध्ये आम्ही महामंडळाचं विभागीय कार्यालय काढू आणि मराठा समाजाला व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये ताकद देऊ. आता शांत बसणार नाही. कालपर्यंतची मर्यादा होती, पण जर भौगोलिक परिस्थिती जर आपण बीड जिल्ह्याची पाहिली, मोठ्या संख्येने असलेला समाज जो मराठा समाज आहे तोच लोकांचा झालेला आहे. अरे एका वेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व, हिंदुत्वाचं नेतृत्व छत्रपती शिवरायांनी केलं. 12 बलुतेदार आणि 18 पगड जात्यांना मी सोबत घेऊन गेलो. आरक्षणाच्या माध्यमातून 12 बलुतेदार आणि 18 पगड जात्यांना न्याय मिळाला आणि आमचा समाज तिथे मागे पडला. आज आम्ही आमच्या भावाच्या पाठीशी आहोत. यानंतर कुठली घटना घडू दे, नरेंद्र पाटील या व्यासपीठावरती अण्णासाहेब पाटलांचा मुलगा आणि एक मराठा म्हणून सोबत राहील एवढंच बोलतो. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, संदीप भाई, धन्यवाद. संदीप भाईंनी जे सांगितलं ते बरोबर आहे. पुण्यामध्ये हे राजकारणाचं केंद्र आहे आणि पुण्याचा नेता कोण आहे? ज्या पुण्याच्या नेत्यांनी हे जाहीर केलं की एका मेळाव्यामध्ये पोस्टमॉर्टम करणारा जो डॉक्टर होता त्यांनी सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं मी पोस्टमॉर्टम केलं नाही. माझं म्हणणं आहे अजितदादा पवारांना, दादा तुमच्या पक्षामध्ये मी काम केलेलं आहे, तुमच्या पक्षामध्ये विधान परिषदेमध्ये होतं तुमच्यामुळे, पण आज तुमच्याच पक्षातला मंत्री त्याचे जर पिल्ले अशा परीने जर गोरगरिबांना मारत असतील तर तुम्ही कुणाचा अंत पाहणार आहात? तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडफडत काढलं पाहिजे. अरे त्याने राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे. अरे चल जा गावाला. अरे महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर उचलून नाचलं असतं, परंतु दुर्भाग्य आहे राजकारणाच्या लोकांना. माझी अपेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे संशयास्पद बघितलं जाते. वाल्या पकडला जातो, पकडला नाही. वाल्या शरणग्रस्त होतो. काल 3 माणसं 2 माणसं स्वतःहून त्या ठिकाणी पकडली गेली. आमदार शिंदे साहेब, आमदार संदीप भाई यांनी सांगितल्याप्रमाणे कोण हॉस्पिटलला होतो, 2 अधिकारी पकडायला गेलो होतो. जोपर्यंत निकाल लागत नाही आई शपथ कुणी शांत बसायचं नाही, कुणी शांत बसायचं नाही. आणि मी तर शांत बसणार नाही. प्रत्येक आठवड्याला 3 दिवस तरी बीडमध्ये मुक्काम ठोकून राहील. बघतो मलाही काय करता येईल. पण आता शांत बसू नका, एवढीच विनंती करून रजा घेतो. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद साहेब, धन्यवाद. यानंतर अख्खा विधान भवन हलवणारे सुरेश अण्णादास माननीय आमदार यांना विनंती या आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार संजयजी जाधव साहेब हे आता या वर्गाला संबोधित करते आणि खासदार साहेबांनंतर माननीय सुरेश अण्णादास हे वर्गाला संबोधित करते. कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या आणि त्या हत्येनंतर उद्भवलेलं महाराष्ट्रातलं सगळं वातावरण, मित्रांनो लक्षात ठेवा, एखाद्या राजकीय वैमनस्यातून, जुन्या काहीतरी कौटुंबिक कलहातून, जमिनीच्या पैशाच्या व्यवहारातून, एखाद्या अनैतिक संबंधातून अशा घटना घडत होत्या पूर्वी. कधीतरी ते आम्ही ऐकत होतो. पण फक्त भाईगिरी करायसाठी जर एखाद्या निर्गुणपणाने एखाद्या सामान्य नागरिकाचा खून करणं म्हणजे हे
माणुसकीचा खून झाला हे लक्षात ठेवा। अशा स्वरूपाचे खून करून राजकीय पोळे भाजणारे हे लांब नाहीत, आपल्या शिवशेजारीत आहेत, लक्षात ठेवा। संतोष देशमुख असा पुन्हा होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांना घेणं ही आता काळाची गरज झालेली आहे। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोपवता कामा नाही, अशा स्वरूपाची परिस्थिती आहे मित्रांनो। या ठिकाणी बऱ्याच राजकीय व्यक्तींनी, संतोषी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये आपल्या या सगळ्या कहाणीतले कटू सत्य या ठिकाणी विषद केलेले आहेत। त्यानंतर सुरेश अण्णा बोलणार आहेत, जरांगे पाटील बोलणार आहेत। मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती एवढीच करायची आहे, ही वादळापूर्वीची शांतता आहे। मी बीडमध्ये मस्ताजोगला हे बोललो होतो, संतोष देशमुखच्या कुटुंबियाला भेटायला गेलो त्यावेळेसच मी म्हणत होतो की ही वादळापूर्वीची शांतता आहे, तुम्ही याला हलक्यात घेऊ नका। माझी शासनाला एवढीच नम्र विनंती असणार आहे, आम्ही सगळेजण म्हणतो की ह्या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, तुमच्या मताशी मी सहमत आहे, परंतु हे फाशी होण्यासाठी अगोदर चार्जशीट व्यवस्थित दाखल झालं पाहिजे। चार्जशीट मध्ये जर काही उणिवा असतील किंवा राजकीय दबावापोटी जर काही उणिवा ठेवण्यात आल्या तर आमच्या म्हणण्याला आणि आमच्या बोंबलण्याला अर्थ राहणार नाही हे लक्षात ठेवा। म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी मला या निमित्ताने एक विनंती करायची आहे। मुख्यमंत्री साहेब, हे परळी बीड जिल्ह्यातलं हे महाराष्ट्रातलं एक सामान्य माणसाला त्रास देणारं केंद्र असं म्हणायला हरकत नाही। बिहारपेक्षा बिहारला मी लाजवीर अशी परळी आहे, कारण परभणीला लागू नये म्हणून आपल्याला बी थोडा जास्त अनुभव आहे। एकाही एमईसीबीचं बिल त्या ठिकाणचे हे महाभाग भरीत नाहीत। वाळूचे मोठे मोठे यांचे क्रेशर आहेत, जी क्रेशर मधून वाळू काढतात, तिची रॉयल्टी भरत नाही, तिचं लाईट बिल भरत नाही, कोणाला पैशाचा काही संबंध नाही। एमईसीबीचं थर्मल आहे, त्या राखेच्या बाबतीतला एक विषय असतो। आमच्या गंथडीच्या बाजूने पूर्ण वाळू उपसा केला जातो, त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्यांना पैशानं मोहनी घातल्या आणि पैशाच्या लालसेपोटी हे माणुसकी हरवून बसलेल्या अवलादी त्यांना आता ह्याची जागा दाखवणे हे आता तुमचं आमचं कर्तव्य आहे। आम्ही शांत आहोत, संयमी आहोत, हे इथपर्यंत ठीक आहे, पण जर अशीच घटना जर होत राहिली तर आम्हाला संयमी म्हणून घेण्याचा अधिकार उरणार नाही। आम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो। म्हणून या ठिकाणी सर्व नेत्यांना मी या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे की या ठिकाणी चार्जशीट होणार, हे चार्जशीट चांगल्या प्रकारचं व्हावं, साक्षी पुरावे व्यवस्थितपणे तपासून त्याच्या नोंदी व्हाव्यात आणि चार्जशीट जर चांगलं होऊन जर कोर्टासमोर गेलं तरच फाशीची शिक्षा होऊ शकते, नाही तर कोर्टानं सुटून दिलं आम्ही केलं होतं असं म्हणायला हे पुन्हा मोकळे आहेत। म्हणून माझी सगळ्या सुरेशांना दासांना जास्त करून विनंती करीन, सचिव शिक्षागार असतील, विधानसभेतले सगळे आमदार असतील, की आपले ही सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की हे चार्जशीट तर कोर्टाच्या न्यायालयासमोर लढाई लढत असताना ती कागदोपत्री लढल्या जाती, पुराव्याअभावी लढाई होत नाही। पुराव्यावर बाहेर काही बोलू शकतो, पण कोर्ट हे पुराव्यावरच बोलत असते आणि पुरावा हा खूप महत्वाचा आहे। म्हणून ते सगळे पुरावे रेकॉर्डवर आले पाहिजेत, कारण असे अनेक खून त्या परळीमध्ये पचवले गेले, ह्यांचं धाडस एवढं होत गेलं की ह्यांना राजकीय पाठबळ मिळत गेले आणि राजकीय पाठबळ मिळत गेल्यामुळेच एवढे प्रसंग घडत गेले आणि ह्या प्रसंगाला आता वाचा फुटली, कारण हे पापाचा घडा भरला, पापाचा घडा भरला म्हणून संतोष देशमुखच्या रूपानं हे सगळं आता पिक्चर बाहेर आला आहे। म्हणून मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे की त्यांचा राजीनामा मागायची काय गरज आहे। धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, मी या मताचा। कारण वाल्मी कराड कोण आहे, ह्यांचा राईट हँड, मग खारीदला शुक्राचार्य कोण हे आता आपल्याला विचारायची गरज नाही। म्हणून त्यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा, कारण मी काल बघितलं टीव्हीवर संतोष देशमुखांचा भाऊ ज्या वेळेस बीडला पोलीस स्टेशन मध्ये गेला असता त्या ठिकाणच्या काही त्यांच्या बांधवांनी आरोपीच्या त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। एवढी हिंमत, एकाचा खून करून पुन्हा त्याच्या भावाला सुद्धा धमकवण्याची एवढी ताकद आली कुठून? म्हणून धनंजय मुंडे या ठिकाणी पहिले राजीनामा द्यावा आणि
आणि ही चौकशी निपक्षपातीपणानं व्हावी ही आमची प्रमुख भूमिका असणार आहे. त्यामुळे आजही या ठिकाणी सर्व जनतेनं या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेतला. एका आव्हानावर सगळेजण आलात, कारण हे सगळ्याच्या मनामध्ये खतखत आहे. ही कुठंतरी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं प्रशासनानं ह्याची काळजी घ्यावी, दखल घ्यावी. योग्य वेळी योग्य निर्णय जर घेतला तर मला वाटते पुढचे अनर्थ टळतील. जर हे असंच चालू राहिलं तर एक दिवशी बिहार नाही हे त्याच्यापेक्षाही वेगळं चित्र या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत अशी परिस्थिती सध्या परळी आणि बीडमध्ये आहे. तिचं लोन थोडं बहुत आम्हाला वाटतं गंगाखेडच्या बाजूने मी वाहत दिसायला 100% बरोबर आहे. पण त्या गंगाखेडला आवरायला आम्ही परभणीकडे सक्षम आहोत. थोडी चिंता करायचं घरात नाही. मावळे आमचे थोड्यासाठी कधी वेळा करा ते तयार आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी आपण सगळेजण आला. मी देशमुख कुटुंबाला या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करतो. तुमच्या पाठीशी आम्ही 100% आहोत. कुठेही तुम्ही हाक द्या, तुमच्या हाकेला बदलून आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय सुरेश अण्णा धस ज्यांनी आता विमान भवन येऊन सर्व मोर्चाला संबोधित करावं. उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचं आदरस्थान आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, उपस्थित या जिल्ह्याचे खासदार, या जिल्ह्याचे आमच्या शेजारचे विधानसभेतील आमचे सहकारी संदीप भैया, इथे राजेश विखेकरजी, सॉरी प्रोटोकॉल जरा चुकला, आदरणीय आमदार राहुल पाटीलजी, मेढे साहेब आणि सर्व माझे आमदार हेगे साहेब आहेत. सर्वच मी सर्वांचं आणि अण्णासाहेबांचे चिरंजीव त्यांचं या ठिकाणी भाषण झालं ते नरेंद्र पाटील साहेब इथे आहेत. आणि हे जे आयोजन केलेले त्या आयोजकांचं सर्वांचं मनापासून सुरुवातीला आभार मानतो. परभणी नगरीचे माझे महापौर सुद्धा या ठिकाणी आहे. तर काय आहे, जगात जर्मनी, भारतात परभणी, देशात परभणी असं या परभणी बनी तो बनी चलो परभणी. 18 महिने पालकमंत्री राहिलेलं त्याच्यामुळं परभणी किती रगेले, परभणीची रचना चांगली माहिती आहे. खरंच रगेले. दादा माईक जवळ धरा, माईक जवळ धरा. या ठिकाणी विजय वरपुडकर साहेब सुद्धा आलेले आहेत. माझं कोणाचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा. तेव्हा एक दोन घटना अत्यंत इथे घडलेल्या आहेत. या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉला अकॅडमीला शिकणारा मुलगा कोविड ऑपरेशन मध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचं ऑपरेशन त्याच्या कुटुंबियाचं आहे. आणि त्याच्या बाबतीत आणि विजयदेव वाकोडे साहेब यांचा सुद्धा दुर्दैवाने मृत्यू त्या ठिकाणी झाला. आपण जिथे बसलेलो त्या पाठीमागच्या स्टेजवर ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत. त्यांनी आपले लोक आहेत, वेगळे नाहीत. म्हणून कोविड ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला 10 लाख रुपयाची आणि वाकोडे साहेबांना 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली. तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे, वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला सुद्धा वेळ देणार आहे. कदाचित 6 ते 7 होऊ शकते, एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. अशोक बोरबाण नावाचा कोणीतरी पीआय, हा एलसीबीचा पीआय
आणि स्वतःला एसपी समजतो, अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो, हा जिथे जातो तिथं काहीतरी उद्योग करतो, अशा प्रकारची तक्रार त्या गव्हर्नमेंटची आहे. हा गव्हर्नमेंट फक्त सस्पेंड नाही व्हावा, हा रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशी सुद्धा झाली पाहिजे, अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आणि माझा पाठिंबा त्याला राहील. विजय बाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे. मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा 100% आम्हाला सहकार्य करायचे, म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि यांचं काय काय सांगावं, या आमच्या पिढावाले जे कलाकार मंडळी आहेत, आका आकाचा आका, यांचं काय काय सांगावं. आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती, आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली SIT स्थापन झाली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर 10 लाख रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे, ती सुद्धा मान्य झालेली आहे. त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच, पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशी अडकलाच पाहिजे, ही धारणा मनामध्ये आहे. आणि यांना मोका लागला पाहिजे. मोका म्हणजे माहिती आहे ना, को लागला पाहिजे. एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाही. आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही व्यंटवंड केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो. त्यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच. अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं, ही कुठली पद्धत आहे? इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं, अतिशय हालहाल करून, हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे. मी बरोबरी करत नाही, करू शकणार नाही, कारण आमचा छत्रपती संभाजीराजा होता 1800 लढाया जिंकणारा, 12 हत्तीचं बळ ज्याच्या भुजामध्ये होतं, तो छत्रपती संभाजीराजा आमचा होता. छत्रपती संभाजीराजांची तुलना करणार नाही, परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं विचारावं काय बिघडवलं होतं. अरे इथं 10वीला लेकरू आहे, एवढं लेकर आहे त्याचे, तुमचं काय बिघडवलं होतं. मग त्या दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता, बाजू घ्यायला गेला म्हणून मारला. जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्याने जर पाहिला असेल, आकाच्या आका करो जल्दी तयारी जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागलं. पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही. आणि ते म्हणतायत शौच में खाके बिरी हाच को चले म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्याला फाशी द्या, पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं. आणि आधी दादा क्या हुआ, दादा तेरा वादा क्या हुआ रे, कहा तो इसको अंदर लिया, ये अंदर लेने का पैसा नहीं है. संगीत दिघोळे पासून कांता संतोष देशमुखापर्यंत हत्याची बेरीज केली तर आधी दादा जरा हिशोब करा. आणि या हत्या कोणी घडून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केले, हे जर तुम्हाला माहित नसलं तर
बारामतीचे माणसं पाठवा, बारामतीचे माणसं परळीत पाठवा, आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बर का, एका समाजापुरता नाही, इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं, काय वागणूक मिळते 18 पगड जातीला, जीव मोठी धरून बसताय, 200 500 कुटुंब शहर सोडून चालले, काही गंगाखेडात पण आले असते, गंगाखेडचे आमचे भाऊजी काय नाही आले साहेब, इकडचा आका आहे जायला पाहिजे, अंतर की बात नाही चाललं पाहिजे, हा सर्व पक्षांचा आहे. आणि मी तर आधी दादाला म्हणलो होतो, माझ्या पक्षातून मला संधी मिळत नाही, आमच्या मुख्यमंत्र्याला काहीतरी अडचण आलेली दिसते, मला मिळत नाही, तुम्ही एक काम करा, प्रकाश दादाला करा, प्रकाश दादा सोळंके, तो मी ज्येष्ठ 5व्या क्रमांकाचा आमदार आहे, त्याला करा, नसलं तर मी म्हणलो विटेकरला करा, वडील मी आमदार होते पूर्वी, राजेश विटेकरला करा, आणि हे नसलं तर बुलढाण्याचा कायदे करा, कायदे निवडून आला ना तुमच्या पक्षातून, घड्याळातून, आणि तुमचं घड्याळ नसतं आलं रे, मागे बसलेली विमुक्ती त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण खेळ झाला असता सगळ्यांचा. माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही, माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा, ते मंत्र तर आमचा जिल्हा बर का, तुमच्या पक्षात तरी लोक खुश होते, लोक क्या हुआ मेरा वादावर येणार आहे, आणि तो वादा आधी करायलाच मागणं. पीक विमा 40,000 हेक्टरवर भरलाय परभणी जिल्ह्यावर. राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी, माझी विनंती आहे बघा, शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टरवर विमा भरलाय का काय बघा. राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर, सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता, बंजारा भाऊचा तांडा, रामनाथ तांडा, गोरगाड तांडा, इलेक्शन पुरतं एवढी आजो, एवढी, आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो, आमचे बंजारे ऊस पडायला बाहेर जाते, त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर विमा भरला का नाही, आमदार दाखवला का नाही, तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही, धरणे का नाही, कुणाला तरी दबावाखाली आहे. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक आपण जगलं पाहिजे. कसं काय नाव घ्यायला ते वाट बघतोय. माझे विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही, तुम्ही घ्या, आणि नसले तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या. फुलशेर आहे ना, यांच्या पोराचं नाव आहे समशेर, मी म्हणत असतो फुलशेर. मी जिल्हा परिषदेचा होता, सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषद, राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता, आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली. 40,000 हेक्टर वरती पालम, पूर्णा, शिंदूर
सगळीकडे विमानाने उतरवलाय. परळीचा परळीचा पॅटर्न बीड मध्ये 79,000 हेक्टर सापडले. 79,000 धाराशिव मध्ये 3,000 हेक्टर. लातूर मध्ये सापडला 20,000 हेक्टर. आता काल परवा आणि लातूरच्या तर्फे काय केले? लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय, जळगावात भरलाय, वर्ध्यात भरलाय, तिकडं याच्यात अमरावतीत भरला. एकाच माणसाने 8 जिल्ह्यात विमा भरला. नवीन काम अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा. आणि दादा क्या हुआ? दादा हे काय केलं तुम्ही? हे कसं ठेवलंय? आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी सभागृह जाहीर केलं. 2-3 डिपार्टमेंटची हे करतो, कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो. मी आज जगात जर्मनी देशात परभणी, भारतात परभणी, या परभणीत मागणी करतो. माननीय मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री महोदय यांची नुसती चौकशी करू नका. ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या आजोबा पंतप्रधानांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा. मोकाच पाहिजे, दुसरं काय नाही. हे सगळ्यावर मोका. सीएससी सेंटरवर मोका. ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका. ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका. सबके सब अंदर कैसे चल रहा है? लांबून म्हणले पाहिजे. नांदेडच्या हे करा. परभणी, लातूर, जालना, त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे. माझं मत आहे असं, विटेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आहे. आमच्या मनोदानाने आंदोलन केलं, आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एकटं नाही. आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे. मला असं वाटतं एकच पर्व हे 2 नेते यांचा समाज सुद्धा नाही. एकच पर्व हे 2 नेते सोडून सर्व बाकी सगळे जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि राखेचा 10 जून 2021 ला एक मी मला दादा यांचं पोस्ट पाहिजे. आणि ती पोस्ट काय होती? राखे परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावली. आणि त्या बैठकीत बसलेले लोक, आता मी माहिती घेतली त्या राखाची. मला वाटतं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ सुद्धा भरायला येत असेल. राख येते का नाही? गंगाखेडात सुद्धा राख येते, परभणीत सुद्धा येते, हैदराबाद पर्यंत ते घेऊन जाते, उकडी घेऊन जाते आणि ते खाली उतरते. लोकांचं गळत जाते, आधार होते, कुणाचा फोटो खाला आधार खायला लागले. आणि मी म्हटलं धनुभाऊ हे दीपक मुंडे, अजय मुंडे, आता चुलत भाऊ आहे सखा, सायन्स मुंडे, समाधान बिडकर, मंगेश बिडकर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे. गणेश सप्लायर, पप्पू फड, बाळू बिडकर, महेश शेख, कृष्णा मुंडे, गोविंद मुंडे, चंद्रकांत फड, सचिन जाधव आघा. हे लोक कोण आहेत? हे तुमचेच सगळे ठरवून 10 वर्ष झालं नंगा नाच चालला. कोणी बी जातंय, जेसीबी लावतंय, उचलून येत. 20-20 वर्ष झालं या परळी धर्मामध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायची पाळी आली. काय कर्मचारी 20-20 वर्ष कुठे एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी? ते फक्त परळीते 20 वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे. हा पॅटर्न
डॉक्टरनं महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलावं अशा प्रकारची विनंती करतो। आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली, तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे, म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे। परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो। आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, लोक बिंदू नामावली काही लोकांना कळणारच नाही, मी इथून गेल्यावर कळेल। माझी विनंती राहील की आता स्वतः मनोदादा बोलणार, मी अधिकचं भाषण करणार नाही, फक्त एकच विनंती ठेवतो, आज ज्या तडपेने ज्या तत्परतेने तुम्ही थारा शेवटपर्यंत म्हणजे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या माफीनाम्यापर्यंत तुम्ही सगळे लोक स्वर्गीय संतोषच्या बरोबर राहा, त्याच्या कुटुंबाबरोबर राहा, एवढीच विनम्र प्रार्थना करतो। आणि जे काही सहकार्य त्याला करता येईल तेवढं करा, एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर संतोष देशमुख यांचे कुटुंबातील वैभवी देशमुख हे आपल्या सर्व मोर्चाला संबोधित बोलणार आहेत। यानंतर मनोजदादा जरांगे बोलणार आहेत। वडिलांची जी हत्या झाली ती आज मंचावरील सर्व लोकांनी सांगितली, ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली आणि ती तुम्हा सर्वांनाच माहिती आहे। त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आज तुम्ही सर्व इथे आलात। माझ्या वडिलांनी इथे सर्वांना एकत्र धरून समाजसेवा केली, त्यामुळे तुम्ही आज एकत्र होऊन आमच्या पाठीमागे आहात आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीमागे राहा। माझ्या चाहत्याच्या पाठीवर सदैव माझ्या वडिलांचा हात होता, आज तो हात हिरावून घेतलाय तर आज लाखो हात त्यांच्या पाठीवर आहेत। आणि माझ्यावर माझ्या भावावर जो त्यांचा सपाटशीचा हात होता तो आज नाहीये, पण तुमचे लाखो हात आमच्या पाठीवर आहेत, असे सदैव राहू द्या। आणि आज त्यांचा जो हसरा चेहरा मी आज या तुमच्या सगळ्यांमध्ये बघते, त्या लाखोमध्ये मी आज त्यांना ओळखते, पण ते मला कधीच नाही दिसू शकतात। आणि मी मंचावरील वडीलधाऱ्यांना सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही पण आमच्या पाठीमागे राहा, फक्त न्याय मिळेल तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या 100% ताई, 100%. आणि तुम्ही इथे सर्वजण सगळे आहात, पाठीमागे आहेत। शब्दच नाहीत बोलायला, तुम्ही आज आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते। धन्यवाद। ताई, नक्कीच समाज हा पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पूर्णपणे परभणी जिल्हा पाठीमागे आहे। यानंतर मी संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन या मोर्चाला संबोधित करावं। यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे आणि राष्ट्रगीताला आपला कार्यक्रम संपणार आहे। छत्रपती शिवराज मंदिरातून स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव, आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला। देशमुख भैयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित होते। आता सगळे खूप बोलले, मी जास्त बोलत नाही, पण एक मात्र सांगतो, एक मात्र नक्की सांगणार की संतोष भैयाला ज्यावेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं, धमकी देण्यात आलं, बरोबर आहे ना? कालच ना, परवा। मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही। पण यापुढं
आमचे संतोष भाया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरवूया. आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला, या मुंड्याचा फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हा प्रामाणिक. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस व्हावी. जाळी दुर्पळाने लोकांना आता त्रास दिला. पॉवरला फिरू द्यायला नाही पाहिजे रस्त्याने. तुमच्या सरकारमधले मंत्र्यांच्या आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना आरोपी केला पाहिजे. ते सर फाशी होणार, फाशी नाही झाली ना. मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 शिक्काचं होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 शिक्काचं झालं आणि त्याच्यातला एक आरोपी जर बाहेर आला की मंत्री कोट्याने हमला. आता तुम्हाला हीच भाषा कळते. आता आमचा नावे आले, आम्ही करतो तो जातीवाद म्हणता. संतोष भाया देशमुखांना जर आम्ही नाव मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही कोणाचाही वर म्हणून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही. याला काय म्हणायचं ते म्हणू द्या. इथून पुढच्या काळात आपण सावध राहा. जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर, जर पुढच्या काळात आपल्या समाजावर त्याने माता माऊलीवर हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा. आपण हटायचं नाही. समाज जगणार नाही, तुम्हाला सांगतो. आपण साथ दिले नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिलो नाही तर आपला समाज जगणार नाही. ठामपणाने उभा राहा. ते संदीप क्षीरसागर ओबीसी कथा अख्खच पुढे राहील. होऊन जाऊ द्या. असं खिची देत एवढंच खिची देत कसं आपल्याला पाहिजे राव विषय नाही. असलेच पाहिजे, यांच्या मुद्द्यावर पाय देणारे असलेच पाहिजे. याला आमचा लक्षात म्हणते. जो आमदार तो कुठल्याही पक्षात असू द्या, महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या. मग यांना काका सांगू द्या, यांना त्याला थोडं सापडू द्या, त्याला थोडं सापडू द्या. त्याला सुद्धा वाजवून त्यालाही सोडून द्या. आपल्याला डायरेक्ट नाव असतं, आपल्या ते डॉक्टर नाव असतं त्यांचं सगळं आकान बोकान हाकेन ठाकेन. आपल्याला त्या अंदाज नावानं घेऊ वरचे सापडला की डायरेक्ट नाव, आणि त्यांनी मध्ये जर टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देतात. त्याला राज्यात फिरून देतात किंवा फक्त थोडा बी तो धरण देऊन द्यायचं सापडू द्या किंवा क्लिअर द्या. याला राज्यातच फिरून देतात. याला सुट्टीच नाही. तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता. माधुरी आवडते का तुमची? त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय, त्याने एकेच्या डोळ्यात पाणी. तपासात तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागले म्हणून ते धनंजय देशमुख बिचार रात्रंदिवस मोटरसायकल हिंडत आहे. आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वळवळ भेटत चालू नाही घेऊन तुम्ही त्याला धमक्या देता. देशमुख कुटुंब एकटं नाही. या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आणि वेळपणीचा कांदे घेऊन ये. तुम्ही हक्काचं काम नाही, ते तुमच्या एकट्याचा भाव नाहीये, तो आमचा सगळ्यांचा भाव आहे. ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटाल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही
तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरच्या सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार 100%. ही शब्द आहे आमचा तुम्हाला. आम्ही फक्त कायद्याला मानतो. कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहे. सगळ्याला फासावर लटकवतील, एकही सुटणार नाही. सगळे आरोपी पकडले जातील ही शब्द त्यांच्या कुटुंबाला. ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केलं सांगू आपण मराठी काय असतो. आपल्यापाशी कोणाची गण केली जात नाही. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचा राहणार. ज्यावेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजूला असणार. मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही. फक्त मराठे तुटून एकत्र येत जा. ऊन वारा पाऊस बघायचा नाही. एक जीवाने सगळ्यांनी उभं राहत जायचं. काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची. जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काही काही बाहेर निघत नाही. हे चुकले यांना बी सोडायचं 100%. पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याचं बाहेर पडत जा. माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जातीवरचं संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागते. संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय. न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही. उद्या 5 तारखेला पुण्यात मोर्चा आहे. पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना वळ संतोष भैयाच्या लेखीने आपल्याला हात दिली. सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा. रविवारचा दिवस आहे. एक दिवस शहरातल्या आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालेल. आपल्या लेखीच्या हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा. पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हा. तिथं सुद्धा सगळे राजकीय कानावर कुंकुलीने राजकीय मुळे काही काही करताय. कधीतरी आपल्याला मोठं मन करा. असू द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं. ज्यावेळेस विरोध करायचा त्यावेळेस करायचा असतो. पण ज्यावेळेस आपल्या काळजाला बांधायला लागले ना त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत ताकदीनं त्यांच्या पाठीशी वरा. वेळ आली तर पुन्हा एकदा बीडसह जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ. पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने मागे सरकू नका. आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे. मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे. खंडणीमुळे हत्या झाली. सगळ्यांवरती 302 दाखल करून याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. ज्यांनी आरोपीला सांभाळले, जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेले, हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती. आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे. ज्या दिवशी मराठ्यांना वाटेल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागले त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे हेही मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर सगळ्यांनी बसायचं. श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे.